अमावस्या माहित नव्हतं. चष्मा दाखव तुझा. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो, कशा सर्वजण. आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि संध्याकाळचा ब्लॉग चालू झालेला आहे. माझं दिवसभर काय मला ब्लॉग करता आलं नाही आणि आता माझा ब्लॉग चालू झालेला आहे. आणि आज दीप अमावस्या आहे आणि काही इकडे गटारी असेल, कारण की आम्ही लहानपणापासूनच गटारी ऐकलेलं होतं. दीप अमावस्या माहीत नव्हतं. आता लग्न झाल्यानंतर कळायला लागलं की दीप अमावस्या म्हणजेच गटारी, पण काही अर्थ वेगळे झालेले आहेत गटारीचे आणि दीप अमावस्याचे. दीप अमावस्या आहे आणि आज आम्ही गोड करणार आहोत, कारण की इकडे आता श्रावण चालू झालेला आहे आणि इकडे नॉनव्हेज वगैरे काही भेटत नाही. आणि सकाळी आम्ही काय असं केलं नव्हतं जेवण, कारण की निशू शाळेत जाते आणि मिस्टर पण कामावर जातात आणि मी आणि सियाच असतो, दोघीजणी घरी असतो. त्यामुळे सकाळी काही एवढं काही जेवण केलं नव्हतं. आणि आता पूजा पण करायची आहे आणि नैवेद्यसुद्धा करायचं, त्यामुळे आता जेवण पूर्ण करायला लागणार आहे. तर आत्ता आम्ही गोड जेवण करणार आहोत, श्रीखंड पुरी वगैरे असं आणि भाजी वगैरे असं बटाट्याची. तर चला आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सिया जाना ना, इकडं बघ बघ, मोबाईल बघते बघ, कशी स्क्रीन बघा कशी करते. इकडे बघ, दाखव चष्मा, दाखव तुझा चष्मा, बघू तुझा. इकडे तोंड कर ना माझ्याकडे. उलटा चष्मा लावलाय. बघू ना, थोडस बघू ना, इकडे बघू, लाव ना आणि माझ्याकडे बघ. कोणी लावलेला असं चष्मा? ते बाबा आले. ए बापरे, बाबा आले. पळ पळ पळ, जा, दीदी गेली. तुमचं बाबा आल्यावर बघा काय धाव गेली, पळाली. सगळ्या हातातला टाकून दिलाय माहितीये, बाबा आले. पळत आली, चष्मा उलटा लावलेला आणि टाकून आली इकडे. इथे आता माझी पूजेची तयारी चालू होती, कारण की मी सकाळीच सगळी तयारी करून ठेवली होती. दुपारी जसं सगळे दिवे वगैरे धुवून व्यवस्थित स्वच्छ करून त्यांच्यावर अशी डिझाईन केलेली मस्तपैकी आणि सगळे तयारी करून ठेवलेली. आणि संध्याकाळी मग मी 7 वाजता मग पूजा केली. मिस्टर आल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र मिळून इथे मी धूपबत्ती वगैरे सगळं लावलेलं आणि मी खालीच केलेलं, कारण की माझं मंदिर एकदम छोटासाच आहे. वरती देवीचा फोटो आहे आणि स्वामींचा आणि एक कृष्णाची मूर्ती आहे छोटी, असं छोटासाच मंदिर आहे. त्यामुळे मी खालीच असं ह्याच्यावर टेबलावरच पूजा मांडली होती. आणि इथे मी सगळे पूजा मस्त की रांगोळी काढलेली छोटीशी आणि थोडेसे कुरमुरे आणि चणे ठेवले होते तिथे प्रसाद म्हणून. आणि अशी पूजा केलेली मी छोटीशी अशी नाजूक. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा, कारण की ना पहिले आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला असं माहीत नव्हतं दीपपूजा म्हणून काय असतं. ते सगळे गटारीच बोलायचे, त्यामुळे कधी आम्ही अशी पूजा केली नव्हती. नंतर लग्न झाल्यावर आणि आत्ता जास्त ऑनलाईन बघतो ना, त्यावेळेस कळतं की गटारी नसून मग दीपपूजा ही आपली खास परंपरा आहे, म्हणून गटारी हे चुकीचं नाव पडलेलं आहे. इथे मी पूजा वगैरे करत होते अशी, आणि मुली होत्या दोघी साईडला, एक माझ्या सूट करत होती आणि एक माझ्या साईडलाच होती. दोघीजणी आम्ही तिघीजणी पूजा करत होतो. मिस्टर आल्यामुळे ना हातपाय वगैरे सगळे धुवून बसले होते. इथे आता माझ्या रात्रीचं जेवणाची तयारी चालू आहे. पूजा झाली होती आणि इथे मी आता बटाट्याची भाजी, डाळ भात,
डाळ नाही करणार आहे, आमटी करणार आहे आणि श्रीखंड पुरी अशी आमचं रात्रीचं जेवण आहे आणि पापड फेण्या असे तळून जेवण करणार आहे. इथे मी ना बटाटे घेतलेले 4 आणि इकडे तुरीची आणि मुगाची डाळ लावणार आहे कुकरला, उकळून घेणार आहे आमटीसाठी. आणि आपल्याकडे काय तुम्ही काय जेवण केलं असेल? आपल्याकडे महाराष्ट्रात आता आपल्याकडे सगळ्यांकडे चिकन वडेच असणार आहेत, कारण जे काही खात नसेल त्यांच्याकडे गोड जेवण असणार आहे. तुम्ही मला कमेंटमध्येच नक्की सांगा तुम्ही काय जेवण केलेलं, गोड केलेलं का वडे मटण केलेले. आता तर मी इकडे आल्यापासून तर आम्ही कमीच खातो चिकन वगैरे, पण कधी आम्ही महाराष्ट्रात आलो ना तर प्रत्येक बुधवार गुरुवार आमच्याकडे चिकन वडे म्हणजे काय नाही काहीतरी असतंच. वर्षातून 2 वेळा गेलो ना खूप खाऊन येतो, कारण की इकडे ना असं आवडत नाही मला इकडचं चिकन, जास्त कमीच आवडतं. कधीतरी करतो आम्ही इकडे चिकन वगैरे, कारण की मच्छी वगैरे खूप महाग भेटते ह्या साईडला आणि ऑनलाईन भेटते ना, त्यांना आम्ही जास्त नाही आणत मग. आणि माझी निशू पण कमी खायला लागले. जिथून आम्ही वृंदावनला गेलो आणि तिने तिथून कृष्णाची मूर्ती आणल्यापासून ना ती चिकन मटण कमीच खाते, ती नाहीच खायला मागत ती. आणि जसं जसं ती शाळेमध्ये शिकते ना काय त्यात काय काय असं तर ती खायलाच मागत नाही. आता ती तिने फिश खायची पूर्ण बंदच केले, फिश खातच नाही ती, नकोच म्हणते. त्यामुळे आम्ही पण म्हटलं आज बुधवार आहे पण नको म्हटलं. आणि इकडे आता श्रावण चालू आहे त्यामुळे सगळी दुकान चिकन मटणाची दुकानं बंद आहेत, भेटतच नाही आहेत. तुम्ही अंडी पण बघायला गेला तर मार्केटमध्ये नाही भेटत इकडे ह्या साईडला. त्यामुळे आम्ही गोडच जेवण केलेलं आहे. आणि तुम्ही काय केलं ते मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा, काय जेवण केलं आहे ते आज. इथे आज आम्ही केलंय, इथे भात केलंय, रात्रीचं भात म्हणजे सकाळ आता केलेलं आहे, थोडंसंच लावलंय कारण पुऱ्या करायच्या आहेत. इथे आमटी केले आणि इथे बटाट्याची भाजी केली इथे ही, आणि आमटी आहे. आणि आता पीठ भिजवते पुऱ्यांसाठी, अजून पुऱ्या व्हायच्या आहेत, 9 वाजलेले आहेत. पोरीला भूक लागली आता पटापटा करते. श्रीखंड आणलंय आता मगाशी, वास भारी येतोय. आणि पापड आणि फेण्या तळायचे आहेत, त्या पुऱ्या करतानाच तळते. फेण्या पण ते पण काढून ठेवते, इथे आहेत फेण्या आणलेले. तळायला काढल्याच बापर इथे आम्ही बिग बास्केटवरून जरासा सामान मागवलेलं, म्हणजे आमच्या महिन्याचं सामान लागतं ना तेच रात्री आम्ही मागवलं. जेवण वगैरे झालेलं तर त्यांना म्हटलं तांदूळ वगैरे थोडे संपलेले होते ना, मग ते म्हटले आपण सगळंच एकदम सामान मागूया. म्हणजे जे काय लागतं ना ते सगळं आणलं. बटर चीज आणि श्रीखंड पाहिजे होतं म्हणून सगळंच सामान एकदाच मागून घेतलं. आणि मी आणि सिया मोजत होतो जे जे काय आणलं आहे ना ते बघत होतं, म्हणजे किती ॲटम मागवले, 24 ॲटम होते ना मागवलेले, ते सगळे आम्ही मोजत होतो. आणि सिया उचलून एक 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 ठेवत होती. ती खूप मदत करते मला, म्हणजे प्रत्येक गोष्ट काय घ्यायची असलं, कपडे सुकत घालायचे असलं तरी मला द्यायला येते ती सुकत टाकायला असे. ती मी तिला हातात देत होती आणि मग ती ठेवून देत होती वरती तिकडे, अशी मदत करते मला ती. इथे आता आमचं जेवण वगैरे झालं होतं, रात्रीचे 10:30 झालेले. ते सामान वगैरे आणलेले ते एका साईडला लावून ठेवलं, मग सकाळी मी नीट लावून ठेवेल ते सगळं ते डायनिंग टेबलवर लावून ठेवलेलं वरती. आणि मग ते आम्ही जेवून वगैरे घेतलं
आणि आता माझी भांडी घासायची चालू आहेत. आणि निशूला एका साईडला मी बाटल्या भरायला सांगितलेल्या पाण्याच्या, रिकाम्या झाल्या होत्या त्या. तिला एक काम आता मी ठरवूनच ठेवलं आहे की जेवढ्या बाटल्या खाली होतीला पाणी प्यायलेलं की तिला भरायला सांगायचे, ते आता भरते. तिला एक काम चालू केलं तिचं, अजिबात काम ऐकत नाही. काम सांगितलं ना की खूप वेळाने ती काम करते, म्हणून मी तिला हा एक काम कंपल्सरी करूनच ठेवलेलं इथे. आणि मी इथे भांडी घासत होती, कारण की खूप कंटाळा आलेला आणि अशी झोप येत होती. सकाळी लवकर उठतो ना 6 वाजता, आणि दिवसभरात अजिबात झोपायला भेटतच नाही. कारण की निशू माझी छोटी मुलगी आहे ना, ती उठते उशिरा आणि मग दिवसभर ती जागीच असते. खेळायचं चालू असतं, इकडचा पसारा तिकडचा पसारा काढायला. असंच दिवस माझा निघून जातं. आणि इथे माझी भांडी वगैरे झाली होती, धुवून लावली होती. आणि इथे मांडणी आहे माझीवरती, आणि त्याला मस्त की असं ना कपाट करून घेतलं आहे घरमालकांनी छानसं असं. म्हणजे ते कपाट लावल्यावर आतमध्ये भांडी आहेत ते दिसत नाही, इतकं भारी आहे असं. आणि जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. जर नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.